आता पाहणार आहोत सांगलीतील एक मोठी बातमी। तासगाव नगर परिषद निवडणुकीमध्ये संजय काका पाटलांची वंचित बहुजन आघाडी सोबत सलगी बघायला मिळते आहे। स्वाभिमानी विकास आघाडी आणि वंचित एकत्रित या ठिकाणी निवडणूक लढती आहे। सध्या तरी तासगाव नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं वंचित आणि स्वाभिमानी आघाडी एकत्र आली असली तरी भविष्यातील संजय काकांच्या राजकीय भूमिकेबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात। याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण। पाहूयात। माजी खासदार संजय काका पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीशी सलगी केल्याचं पाहायला मिळत आहे। तासगाव नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं आज वंचित बहुजन आघाडी आणि संजय काका यांची स्वाभिमानी विकास आघाडी एकत्रितपणे प्रचाराचा शुभारंभ आणि प्रचार करणार आहे। वंचित बहुजन आघाडीसोबत संजय काका यांनी नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं तांत्रिक युती केली असली तरी संजय काका राजकीय भूमिका काय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। भाजपानंतर राष्ट्रवादीमध्ये संजय काका गेले आणि आता वंचित बहुजन आघाडी यांच्यासोबत स्थानिक आघाडी त्यांनी नगरपालिकेच्या निमित्तानं केलेली आहे। मात्र ही फक्त आघाडी नगरपालिकेपुरती आहे की भविष्यातल्या राजकारणाची आघाडी आहे, अशा उलटसुलट चर्चांना तासगावात आणि सांगली जिल्ह्यामध्ये उधाण आलं आहे। मात्र नगरपालिका निवडणुकांपुरती ही आघाडी असल्याचं सांगितलं जात असलं तरी संजय काका पुढची राजकीय भूमिका काय जाहीर करतात हे नगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे। दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, तासगाव।